नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आपणही शत्रुपीडेने त्रासलेले आहात का? चोरीचे भय वाटते आहे का? फसवणुकीची भीती वाटते आहे का? यावर काही उपाययोजना आहे का, जेणेकरून शत्रूच्या पीडेपासून आपले संरक्षण होईल? चोरी फसवणुकीपासून आपण वाचून वास्तूतील दोष जातील, या सगळ्या गोष्टींवर उपाय सेवा केली जाते ती कालभैरवनाथ महाराजांची. चला तर मग जाणून घेऊया कालभैरवनाथ महाराजांची उत्पत्ती कशी झाली, त्यांची सेवा कशी करावी, पूजन कसे करावे, येणाऱ्या 5 डिसेंबरला असलेल्या कालभैरव जयंतीला कुठली सेवा केल्याने कालभैरवनाथांची प्रसन्नता व आशीर्वाद आपल्याला लाभेल, जाणून घेऊया. परंतु त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करावं. सोबतच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नये. आणि त्यासोबतच शेवटी कमेंट बॉक्समध्ये आपल्याला काही नवीन ऐकायचं असेल तर ते सुद्धा मेन्शन करायला विसरू नये, जेणेकरून नवीन तुम्हाला जी माहिती हवी असेल ती देण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल. कालभैरवनाथ महाराजांची जयंती उत्सव आहे 5 डिसेंबर 2023 या दिवशी. मंगळवारी असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त होतं असंही म्हणता येईल, हरकत नाही. अवतार श्री कालभैरवनाथ महाराजांचा अवतार, त्यांची उत्पत्ती कशी झाली याची थोडक्यात आपण आधी माहिती घेऊ, नंतर त्याच्या पुढची सेवा आपण विचारात घेऊ. एकदा अगस्त्य ऋषी आणि कार्तिक स्वामी बसलेले असताना कार्तिक स्वामींना अगस्त्य ऋषींनी विचारले की 33 कोटी देव मानतो तर त्यात सर्व देवात श्रेष्ठ कोण आहे? त्यावेळेस कार्तिक स्वामींनी सुमेरू पर्वतावर पूर्वी घडलेली एक घटना त्या ऋषींना सांगितली. ती अशी: सर्व ऋषीमुनी पर्वतावर सुमेरू पर्वतावर जमलेले असताना त्या ठिकाणी कोणीतरी प्रश्न केला ब्रह्मदेवास की सर्व देवांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे? त्यावेळेस भगवान विष्णू व ब्रह्मदेव यांच्या श्रेष्ठत्वावरून वाद झाला. त्यावेळी सर्व 4 वेदांचा सुद्धा सल्ला विचारात घेण्यात आला. त्यावेळेस सर्वांनी सांगितलं की भगवान शिवशंकर हे सर्वश्रेष्ठ आहेत. हे ऐकून भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव दोघंही शिवाची निंदा करू लागले. तेव्हा श्री शिवशंकरास भयंकर क्रोध आला व या उत्पन्न झालेल्या क्रोधातून एक भैरव उत्पन्न झाला. त्या भैरवास कालभैरव असे म्हणतात. त्यास आमर्दक, पापरक्षण, कालराज असेही म्हणतात. सोबतच काही ठिकाणी क्रोध भैरव, प्रचंड भैरव, चंड भैरव, उन्मत्त भैरव अशीही नावे आपल्याला आढळतात. तर अशा या कालभैरवाची उत्पत्ती झाली. परंतु या कालभैरवाने उत्पन्न झाल्यानंतर लगेचच आपल्या डाव्या हाताच्या करंगळीने नखाने ब्रह्मदेवाचे शिवाची निंदा करणारे 5वे मस्तक तोडले. हे मस्तक हातात घेतले. दोन्ही देवांनी त्यावेळी कालभैरवाची स्तुती केली. श्री शिवशंकरांनी सांगितले की हा कालभैरव हा माझाच अंश अवतार आहे. स्तुती केल्यानंतर आता ह्या भैरवाला मात्र ब्रह्महत्येचं पाप लागलं. हे ब्रह्महत्येचं पाप नाहीसं होण्यासाठी शिवशंकरांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते मस्तक हातावर घेतलं व ब्रह्महत्येचं पातक दूर व्हावं म्हणून अनेक तीर्थयात्री यात्रा केली. परंतु जेव्हा ते काशी क्षेत्री आले, त्यांनी काशी क्षेत्री प्रवेश केला, त्यावेळी ब्रह्महत्येपासून त्यांना मुक्तता मिळाली. त्याच वेळेस ते मस्तक त्यांच्या हातातून खाली पडले. तिथे तेच स्थान कपालमोचन म्हणून प्रसिद्ध झाले. यावेळी भगवान शंकराने त्यास कालभैरवास काशी क्षेत्राचा मुख्य कोतवाल म्हणून राहण्याची आज्ञा केली. याच कपालमोचन स्थळी आत्ताचे श्री कालभैरवाचे मंदिर आहे. त्यांच्या दर्शनाशिवाय काशी यात्रा पूर्ण होत नाही असेही मानतात. महाकाळ व बटुक भैरव व स्वर्णकर्षण भैरव ही 3ही रूपे सुद्धा साक्षात शिवशंकराचीच आहेत. तसेच क्षेत्रपाल, ईशान, चंडेश्वर, मृत्युंजय, मंजूकोश, अर्धनारीश्वर, नीलकंठ, दंडपाणी व दक्षिणामूर्तीवीर हे अवतार सुद्धा शंकराचेच आहेत. भैरवांची एकूण संख्या 64 मानली जाते. त्यातील 8 भैरव हे अष्टदिशांचे रक्षक समजले जातात. त्यांचे 8 गट हे दिवसाच्या 8 प्रहरांची सुद्धा प्रहरेकरी आहेत. आता उपासना व कालभैरवाष्टक सेवा याचा विचार करता व्यक्तीला पिशाच्च अगर संबंध बाधा झालेली असेल तर अशा व्यक्तीला कालभैरवनाथाच्या सेवेने बाधामुक्ती होते. असा शेकडो वर्षांचा अनुभव आहे.
पत्रिकेतील एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत जर पितृदोष असेल तर कालभैरवनाथांच्या कालभैरवाष्टकाच्या नित्य पठणाने साधारण 11 वेळा जो कोणी रोज पठण करतो 6 महिन्यात त्याचे मनोबल वाढते व त्याचा पितृदोष कमी झालेला दिसून येतो. घरात रोज दिवे लागणीनंतर उदबत्ती लावून जर कालभैरवाष्टक मोठ्याने म्हणून ती रक्षा सर्वत्र घरात फुंकली तर नेहमी सर्व वाईट नजर बाधा तांत्रिक प्रयोगांपासून ते घर मुक्त राहते. ही उदबत्तीची रक्षा घरातील सर्वांनी कपाळाच उतरती सुद्धा लावावी, जेणेकरून नजर दोष भय भीती राहत नाही. अतिशय गंभीर संकट समय सुद्धा म्हणजे घरातील माणूस हरवणे असेल, घटस्फोटापर्यंत संबंध ताणले गेले असतील, घरातील परागंदा झालेली माणसे सुखरूप घरी परत येण्यासाठी, वादळ पूर प्रलय किंवा देवी अथवा मानवी निर्मित संकटात सापडलेली व्यक्ती सुखरूप येण्यासाठी किंवा सुखरूप राहण्यासाठी, सासरी विनाकारण त्रास होत असेल तर अशा महिलेसाठी, नोकरीत अकस्मात संकट निर्माण झाले असेल, खुनाच्या धमकीतून सुटका व्हावी वाटत असेल, गुंडांपासून भीती भय उत्पन्न झाले असेल, सर्व प्रकारचे प्रवास सुखरूप व्हावेत असे वाटत असेल व सर्व प्रकारच्या पिशाच्च बाधांपासून मुक्ती मिळत असेल तर यासाठी कालभैरवाष्टक रोज 11 किंवा 108 वेळा घरातील सर्व सदस्यांनी मिळून सामुदायिकरित्या म्हणावे. आश्चर्यकारक फरक नक्कीच पडू शकेल व आपला जो काही प्रश्न असेल तो सुद्धा मार्गी लागण्यास मदत होईल. त्यानंतर कालभैरवाष्टकाची अथवा कुठलीही इतर सेवा सुरू करण्या अगोदर आदल्या दिवशी आपल्या घराच्या जवळच्या काळभैरव मंदिरात जाऊन नारळ खडीसाखर कापूर वाहून व उदबत्ती लावून आपला प्रश्न सोडवण्यासाठी कालभैरवांना विनंती करावी. तेथेच मंदिरात बसून कालभैरवाष्टक स्तोत्राचे 11 पाठ करावेत. जमल्यास भैरवनाथांना अभिषेक व नैवेद्य दाखवून आरती सुद्धा करावी, ज्यामुळे जी आपण सेवा करणार आहोत, जे आपण संकल्प केले आहेत ते पूर्णत्वाला जातात. ही अतिशय जागृत देवता असल्याने अति संकट काळात सेवा केली असता ती आपले संरक्षण करते. दर रविवारी व कालाष्टमीस उपवास करून मंदिरात जाऊन नारळ खडीसाखर ठेवून 11 वेळा कालभैरवाष्टक पठण करावे. नैवेद्य अथवा प्रसाद घरी आणू नये असे म्हणतात. ही देवता सत्याचा न्याय निवाडा करते, अपराधास दंड सुद्धा देते. म्हणूनच काशीतून परतताना भक्त कालभैरवाचा काळा गंडा हाताला बांधल्याशिवाय राहत नाही. जीवन सुखी व संकटविरहित करायचे असेल तर रोज किमान 1 वेळेस तरी कालभैरवाष्टक नक्कीच वाचावे. येणाऱ्या कालभैरव जयंतीच्या दिवशी सेवा या प्रकारे करावी व आपल्याला वाटत असलेले भीती भय शत्रुपीडा सगळ्यापासून आपण निवृत्त व्हावे. कालभैरवनाथांचे जे काही मंत्र आहेत त्या मंत्रांमध्ये ओम श्री कालभैरवाय नमः या मंत्राचा आपण जप करू शकतो किंवा लहान मुलांना वारंवार दृष्ट लागत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ओम ह्राम ह्रीम ह्रूम रुद्रमूर्तये कालभैरवाय नमः या मंत्राचा देखील आपण जप करू शकतो. ज्यायोगे लहान मुलांना जर दृष्ट लागली तर ती दृष्ट निघून त्यांना बरे वाटते, त्यांची चिडचिड रडणं थांबते. यासाठी ही सेवा अतिशय उपयुक्त आहे. येणाऱ्या कालभैरव जयंतीला आपण सर्वांनी नक्कीच ही सेवा करावी व भैरवनाथांचं कवच कृपा आशीर्वाद आपल्याला मिळावं, आपलं कुटुंबाला संरक्षण मिळावं यासाठी ही सेवा अवश्य करायला हरकत नाही. यानंतर ही सेवा करायला हरकत नाही. व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक आणि शेअर करायला विसरू नये. सोबतच कमेंट बॉक्समध्ये आपल्याला जर काही सूचना असतील तर त्या अवश्य कराव्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.